नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पेरटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयटम सोबत खरेदी व विक्री कशी करायची ते आपण बघितलं होतं. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून बघू शकता. तसंच जे आपण खरेदी केले असेल किंवा विक्री केला असेल तो सामान जर आपल्याला परत घ्यायचा असेल किंवा आपल्याला परत द्यायचा असेल ज्याच्याकडनं आपण खरेदी केलाय त्याला, तर ती एंट्री कशी पास करायची, त्यासाठी कुठले वाउचर वापरले जातात ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तो व्हिडिओ पण जर तुम्हाला बघायचा असेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देऊन देईल. आज आपल्याला काय करायचं आहे तर आपण खरेदी करताना किंवा विक्री करताना जो काय प्रोडक्ट आहे त्याची कॉस्ट आपण हाताने एंटर करतोय. म्हणजे समजा आपण एखादी वस्तू विकत घेतली तर ती 10 रुपयाची असेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस 10 रुपये एंटर करावे लागतात. पण ती जी अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिक आली पाहिजे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, ज्यावेळेस एंट्री करताना रेट्स ऑटोमॅटिक आले पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्यासाठी काही सेटिंग्स ऑन करावे लागतात आणि आयटम क्रिएट करताना त्या प्रकारे आपल्याला रेट सेट करावा लागतो. बघा, आपण जर आता बॅलन्स शीट बघितली, बघा आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक मध्ये राईस आहे. राईस मध्ये दोन टाईप आहे, A1 आणि बासमती. आपण समजा याला विक्री करतोय, सेल्स करतोय. सेल्स वाउचरला आपण त्यासाठी F8 कीचा वापर केला. कॅश मध्ये समजा आपण विक्री करतोय, सेल्स अकाउंट A1 राईस. बघा आता मी समजा इथं 10 किलो टाकलं तर त्याच्यानंतर हा इथं आपल्याला रेट विचारतोय. हा रेट असं विचारायला नको, तो ऑटोमॅटिक त्याने गेट केला पाहिजे, तिथं ऑटोमॅटिक आला पाहिजे. असं जर आपल्याला सेट करायचं असेल आपल्या सॉफ्टवेअरमध्ये टॅली प्राईम मध्ये, त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण आयटम क्रिएट करतो, समजा आपण आणखी एक नवीन क्रिएट करू, क्रिएट स्टॉक आयटम. स्टॉक आयटम मध्ये आल्यानंतर आपण समजा राईसचं नाव दिलं A2 एक्झाम्पलसाठी, अंडर राईस kg ऑफ 1000 ग्राम. इथं आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी जावं लागेल कन्फ्युगरला. बघा या ठिकाणी कन्फ्युगर बटन आहे खाली, किंवा मग F12 की आपल्याला प्रेस करावी लागणार. शो मोर कॉन्फिगरेशन्स. बघा इथं ऑप्शन दिसेल तुम्हाला, प्रोव्हाइड स्टँडर्ड बाईंग अँड सेलिंग रेट्स. हे ऑप्शनला आपल्याला येस करायचं आहे आणि याला सेव्ह केलं. इथं आल्यानंतर बघा इथं खाली एक ऑप्शन आपल्याला आला, सेट स्टँडर्ड रेट्स. याला येस करायचं. आता बघा हा विचारतोय स्टँडर्ड कॉस्ट. आपण जी खरेदी केलेली कॉस्ट आहे ती काय, एक्झाम्पल साठी आपण टाकली तर 100 रुपये. जी काय आपली कॉस्टिंग असेल ती आपण इथं एंटर करायची आहे आणि आपण ते विकणार कितीला आहे, समजा 110 रुपयाला आपण विकणार आहे. आपल्याला असं वाटलं की 1 जून पासून आपला रेट चेंज करायचे तर तसं पण आपण इथं करू शकतो. 1 जून पासून समजा 112 रुपये झालं पाहिजे, असं पण आपण रेट कमी जास्त करू शकतो. इथं पण करू शकतो आणि इकडं पण करू शकतो. ओके, एवढं केल्यानंतर याला सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर एस्केपने बाहेर यायचे. आता आपण वाउचर एंट्री मध्ये गेलो, सेल्स मध्ये कॅश मध्ये आपण सेल करतोय, सेल्स अकाउंट A2. आता इथं पर्चेसिंगच आपल्याकडे आयटम स्टॉक मध्ये नाहीये. बघा इथं 8 किलो आहे, इथं 25 किलो, पण इथं काहीच नाही, कारण की आपण परचेस नाही केला. त्याला परचेस करण्यासाठी आपण जाणार आधी परचेस मध्ये. समजा आपण हर्षलकडनं परचेस करतोय, अंडर परचेस अकाउंट A2. समजा आपण परचेस केला 100 किलो. हे बघा आला रेट ऑटोमॅटिक, आपण एंटर नाही केलं तर ऑटोमॅटिक येऊन गेलं आणि याला सेव्ह करून घेतलं. सेम आपल्याला विक्री करायचं असेल तर सेल्स वाउचर मध्ये जाणार. समजा आपण कॅश मध्ये विक्री केला, सेल्स अकाउंट A2. समजा 40 किलो, हे बघा 110 रुपये. म्हणजे असे रेट जर ऑटोमॅटिक आपल्याला सेट करायचे असेल तर आपण स्टँडर्ड कॉस्ट अँड स्टँडर्ड सेलिंग प्राइसचा आपल्याला वापर करता येत असतो. असं नाही की नवीन आयटम क्रिएट केल्यानंतरच आपल्याला ते करता येणार. आपण जे आधीचे आयटम क्रिएट केलेत, समजा आपण अल्टरमध्ये जर गेलो स्टॉक आयटम मध्ये, समजा आपल्याला A1 चे रेट चेंज करायचे किंवा बासमतीचे रेट चेंज करायचे, मग बासमती मध्ये गेलो. या ठिकाणी बघा इथं ऑप्शन आलं, आपण ऑलरेडी ऑन केलं म्हणून याला येस करायचं. इथं डेट एंटर करायची.
समजा आपण खरेदी 100ला करतोय आणि विक्री आपण 112 रुपयाला करणार, असं आपण सेव्ह केलं. एस्केपने बाहेर आलो, वाउचर्स मध्ये आलो, कॅश मध्ये विक्री करतोय, सेल्स अकाउंट, बासमती राईस 15 किलो. आता बघा इथं 110 येत आहे, कारण की आपण आधी ज्या एंटर पास केला त्या 110 प्रमाणे केलाय. आपण इथं एक वेळेस 112 करून देणार हाताने आणि मग नेक्स्ट टाइम पासून ऑटोमॅटिक तिथं 112 अमाऊंट येणार. बघा आला या पद्धतीने. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रोडक्टचे रेट ऑटोकेट करायचे असतील परचेस किंवा सेल्स करताना, त्यावेळेस आपण स्टँडर्ड परचेस प्राइस आणि स्टँडर्ड सेलिंग प्राइसचा वापर आपल्याला करता येत असतो. जर याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.